नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पश्चिम महाराष्ट्रात स्क्रीम पोस्टिंगवाल्यांना मुदतवाढ. कोल्हापूर परिक्षेत्रातील 5 जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, पण काही मलईदार ठाणे स्क्रीम पोस्टिंग असणाऱ्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ दिली आहे. कोल्हापूर महापरिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये 13 पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे. 4 जणांना मुदतवाढ दिली आहे, तर एका निरीक्षकाची विनंती बदली मान्य केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये 34 सहाय्यक निरीक्षकांची बदली, 17 सहाय्यक निरीक्षकांना मुदतवाढ, तर 8 सहाय्यक निरीक्षकांची विनंती बदली मान्य केली आहे. पोलीस उपनिरीक्षकांमध्ये 42 उपनिरीक्षकांची बदली, 17 उपनिरीक्षकांना मुदतवाढ, तर 14 उपनिरीक्षकांची बदली अमान्य केली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक अशा 89 जणांची बदली, 38 अधिकाऱ्यांना मुदतवाढ, तर 23 अधिकाऱ्यांची विनंती बदली मान्य करण्यात आली आहे. रंजन कुमार शर्मा यांनी कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अधिकाऱ्यांचे मोठे गॅझेट फुटले. पण या गॅझेटमध्ये बदलीऐवजी अधिकाऱ्यांना दिलेल्या मुदतवाढीची खात्यात जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांची सांगलीत बदली झाली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणातून त्यांची सांगली जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात बदली केली असता त्यांची बदली पुन्हा सांगली जिल्ह्यात का? परिक्षेत्रातील कोणत्याही जिल्ह्यात बदली होण्याऐवजी त्या अधिकाऱ्याची पुन्हा सांगली जिल्ह्यात बदली झाल्याने खात्यातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.